नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी कढी आणि खिचडी बनवणार आहे। खूपच छान असा बेत झालेला आहे थंडीमध्ये। एकदम मस्त गरमागरम कढी आणि खिचडी खायचं मज्जाच वेगळी असते। तर सगळ्यात पहिलं तर मी 1 लिटर ताक घेतलेला आहे। इथं मिरची आणि अद्रक वाटून घेतलेला आहे आणि आता हे मिरची आणि अद्रक त्या ताकामध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 2 चम्मच असं बेसन टाकलेलं आहे। बेसन पण आपल्याला ताकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर जरा पण अशा बेसनाच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे, अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर अशा प्रकारे मी कढीमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे। जोपर्यंत उकळी येत नाही ना तोपर्यंत आपल्याला कढी हलवत राहायचं आहे, नाहीतर कढी फाटायची शक्यता असते। त्यासाठी मी आता उकळी येईपर्यंत त्या कढीला हलवलेलं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने उकळी आलेली आहे। थोडीशी साखर टाकलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं। इथं कढीला फोडणी मारून घ्यायचं आहे। तर फोडणीसाठी मी जिरे मोहरी टाकलेली आहे, थोडंसं कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, हिंग, कोथिंबीर असं टाकून मस्त तडतडीत फोडणी मारलेली आहे। इथं कढी झालेली आहे आपली, पाहू शकता अशा पद्धतीने। मी गुजराती स्टाईलमध्ये कढी बनवलेली आहे, खूप टेस्टी अशी कढी होते। अशा पद्धतीने खरंच तुम्ही बनवून बघा। इथं मी खिचडीसाठी डाळ आणि तांदूळ मी भिजवून घेतले होते पहिलेच। तर डाळ तांदूळ मस्त असे भिजले गेले आहेत। आपल्याला इथं खिचडी बनवून घ्यायची आहे। खिचडी अशी ओलसर बनवायची आहे, एकदम असं खूप टेस्टी झाला होता। मस्त गरमागरम खिचडी आणि कढी तर आहा काय लागत होतो, खूपच छान लागत होतो। तुम्ही पण नक्की ट्राय करा। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला कढी खिचडी कशी वाटते, कशी आवडते की नाही आवडत, नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही। खूप टेस्टी बेत झालेला, मस्तच असं पाहू शकता। माझं इथं खिचडी पण तयार झालेली आहे, मी इथं सर्व करणार आहे। अशा पद्धतीने मी कढी आणि खिचडी बनवलेली आहे, मस्त गुजराती स्टाईलमध्ये कढी खिचडी। आहा वाव, तोंडाला पाणी सुटते असं हे जेवण झालेलं मस्तच असं। तर वरून एक तुपाची डाळ टाकायची आणि मस्त कढी खिचडी खायला तयार आहे। चला तर मग या तुम्ही पण खायला कढी आणि खिचडी। वाव, तुम्हाला पण आवडतं ना? चला तर मग बाय।